आता किती वेळ झाला, आता 9:45 वाजले जवळपास. बड्डेला तर 8 वाजताच जाऊन आलेलं आहे. त्याच्यानंतर केंद्रात गेलो, दर्शन 1 तास लागला तिकडं. आता भेंडीची भाजी केली थोडी तव्यावर मस्त लोखंडाचा. तिथं दूध तापतं, दूध पोळी खायची आहे. आणि अजून काय केलं, हा फरसाण आणि पिठलं केलं मस्त आज तव्यावरचं. एकटेच बसली जेवायला, हे का नाही? हा ना, जेवायचं. माझी अजून भेंडी होत. मला बऱ्याच दिवसात खरंच पिठलं खायचं होतं. तर आज ते म्हटले मी दूध पोळी खाणार आहे, त्यांनी दूध आणलं डेअरीमधून मस्त. पोरांना भेंडी, मला पिठलं. कारण पिठलं का बरं ध्यान आलं, वारीमध्ये एवढं भारी पिठलं व्हायचं ना, बापरे. असं वाटतं नुसतं प्रसादाची इतका सुंदर स्वयंपाक व्हायचा. आमच्या खरं पाहुणे आहे ना, त्यांचं खरं खूप धन्यवाद. त्यांना इतकं भारी भाज्या करायचं. त्यात आपले सगळे जवळचेच होते, त्याच्यामुळं खरंच स्वयंपाकाला खूप त्यांनी भारी भाज्या करायचं. पिठलं असं एकच नंबर करायचं. चला आता जेवायचं, खाऊ राहिलं. शहरा बघा किती खुशी. सकाळी सगळं राडा आवरायला काढलेला आहे. भांडे घासायचे आज रॅकचे. सकाळी 7 वाजले बघा. 7 वाजता पोह्याचा नाश्ता. 7 वाजताच पोहे केले आज लवकर, कारण मला भांडे घासायची आज रॅकची. घासायची म्हणजे साफसफाई थोडीफार. ह्या वस्तू व्यवस्थित घासून ठेवून द्यावा लागतं. आधी घासून ठेवली. आता सुरुवात. रामकृष्ण हरी सगळ्यांना आणि शुभ सकाळ. आजचा वार आहे शुक्रवार आणि मस्त सकाळी 7 वाजताच आज दाखवली मी तुम्हाला. पोहे पण झालेले. मी नाही खात. यांना पोहे करून दिले. आता आज काढायचे भांडे, रॅकवरचे भांडे घासायला. म्हणजे डबे घासलेच नव्हते अजून, तर म्हटलं चला आता डबे पण घासू आणि थोडं साफसफाई करीत राहिलं बरं राहतं. कारण बाकीची झाडली डब्बेच राहिलेले. अंदाज बघून घासावं लागतं कामाचं पण. टाईम माझ्यासारखी खरंच एवढी हाल कोणाची नसणार आहे, मला तर असं वाटतंय बरं का. कारण बघा, शिडकोचं पाणी पण आलेलं होतं, नियम ते पण भरून ठेवायचं होतं. आणि भांडे घासत होते. भांडे घासता म्हणजे मग पाणी पण आलं. एवढा पसारा काढला, कारण बऱ्याच दिवसाचे भांडे घासायचे राहिले होते. आज घासन उद्या घासन म्हणून मग भांडे काढले. एवढा पसारा जर एका दिवशी काढला तर बरं पण वाटतं. कधी 2-3 दिवस तर जातच, पण मग एकखटी भांडे होऊन गेले, टेन्शन नाही राहत काही. भांडे घासले आणि वाळत घालायचे राहिले. काही पसारा तसाच होता. आता बाहेर पण जावं लागलं. त्यांचा फोन आला, मी येतोय, आपल्याला बाहेर जायचं. मग पुन्हा सगळं काम असंच पसारा पडू दिला. आणि कारण तसं ठेवता पण येत नाही. पाणी पण आमच्याकडं थोडं पाण्याचे प्रॉब्लेम. भरपूर पाऊस आहे बरं का, पण आपल्याकडं नाही आहे. तर पावसाळ्यामध्ये पण पाणी कमीच आहे आम्हाला इथं. काय माहीत, थोडा पाण्याचा आहेच प्रॉब्लेम. तर अजून स्वयंपाक पण नव्हता झाला आज. म्हटलं आता जेव्हा काम चालू आहे आपलं कामात काम, मग जेव्हा भूक लागेल तेव्हा स्वयंपाक पण करून घेऊ. तोपर्यंत चालू आहे भांडे घासायचे. खरंच ताई, मी आज आमची तिथं ते संभाजीनगरला जी घटना घडली मुलांची, आईवडिलांची, या गोष्टी आमच्या घराजवळच येतो खवड्याचा डोंगर. मला पण खूप म्हणजे हे झालं की आजकालच्या खरंच मुलांना, आईवडिलांनी पण असं, त्यांचं पण थोडंफार काही चूक असेल, काही मुलाची असेल, पण असं कृत्य आपल्याकडून सुद्धा घडू नये. आणि शक्यतो ज्याच्यावर आलं त्यालाच कळतं म्हणा त्या गोष्टी. पण
प्रत्यक्षात ज्याची त्यालाच माहीत असतं. ह्या गोष्टीतून जर पुढं सावरत गेलं तर खरंच मुलांना पण संस्कार लागतात. आणि प्रयत्नाआधी परमेश्वर, प्रयत्न तर आपले करत राहायचे. प्रत्येकामागं टेन्शन आहे, सगळे त्याच्यातूनच चालत असतात. आणि ज्यावेळेस हे असं मला हे काम करत असतानाच कळालं आम्हाला की असं घडलं म्हणून. कारण आम्हाला तो डोंगर एकदम जवळ आहे. आम्ही पण नेहमी चक्कर मारत असतो डोंगराकडं. सगळे जवळच राहतात, इथं फिरायला म्हणून जातात. पण आता खरंच हिंमत नाही होत आजकालच्या पिढीला. पण आता पिढी म्हणता म्हणता कधी कधी काय सांगायचं, म्हणजे खूप मनालाच आपल्याला कसं तरी वाटतं की एवढ्या अंगाला शहारे आले ह्या गोष्टी ऐकून. आजकाल आपणच जर समजूतदारपणा नाही घेतला तर प्रत्येक घरामध्ये काही ना काही टेन्शन असतं. पण खरंच समजूतदार लोकांनी जर समजून घेतलं, बरोबर आहे. सोशल मीडिया काही खरं टाकत नाही, काही गोष्टी आपल्याला कॅमेऱ्यासमोर पण आणता येत नाही. जीवनामध्ये असे प्रसंगसुद्धा जी व्यक्ती प्रसंगातून जाते. अहो ज्याला खरं आहे ते खायचं खाऊ द्या, भगवंत बरोबर त्याचं काय करतो. तिनं भरपूर रील टाकले, ज्याने आपलं खाल्लं त्याचं तर बरोबर 7 पिढ्यांचं काय त्रास होणारच राहतो. कोणाचं कधी खाऊ नये बरं का, ही गोष्ट खरीच आहे. तळतळाट लागत असतो. आपलंच कष्टाचं आपल्याला पुरत नाही. भले तुम्ही किती मागून घ्या, तुम्हाला कमी पडत असेल संसारात दुसऱ्यांकडून, पण जास्त कोणाची अपेक्षा करू नका. यायला आता बरोबर 5 वाजले. सगळं काम सोडून अशीच गेली मी. सगळं पसारा असायचे. आता वाजले 5 यायला तिकडून. आता राहिलेले सगळं काम आहे. आता कधी आवरायची सांगा तुम्ही. चहा ठेवला, आता थोडं फ्रेश होते एकदा, मग पुन्हा सुरुवात कामात. चला आता वास्तुशांतीला जायचंय आज. इतकं फास्ट आवडलं, अर्धं काम तसंच आहे. आता तुम्हाला माहितीच आहे, आपण भांडे वगैरे घासत होतो ते राहून दिलं. आणि निवड वास्तुशांतीला सगळे काम ॲडजस्ट करावं लागतं. साडी दाखव ना. सिंपल आवडली साडी, बऱ्याच दिवसातून घालली. चेंज पण पाहिजे कधी कधी. चला वास्तुशांतीला आलं पण घरात सापडत नाही. ॲड्रेस विचारतोय आता. आवरून तर आलं बघा. ह्या एरियात तरी आलेलं नव्हतं म्हणून मग पाठीमागच्याच साईडला आहे ना आपण म्हणून. ओके, एक सेकंड. ओके, पाहायला तरी भेटत. थांबा ना. सामान का रखेच भरायला दादा ठेव बरं. हां मस्त जेवा आता. बसले ते खाऊ जेव्हा त्यांना भेंडीची भाजी.